टीव्ही सत्यमेव व्रतम। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत उपोषण सुरू केलं असून आज या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। राज्यभरातून लाखो मराठा आंदोलक गाड्यांसह मुंबईत दाखल झाल्यानं दक्षिण मुंबईत तीव्र वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। परिणामी आंदोलनाचा जोर वाढताना दिसत असून परिस्थिती चिघळण्याची चिन्ह आहेत। दरम्यान या आंदोलनावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली होती। मराठा मोर्चा आणि आरक्षणासंदर्भातील सर्व स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच देऊ शकतात असं वक्तव्य त्यांनी केले होते। आता मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे। मनोज जरांगे पाटील म्हणाले की राज्यातल्या समाजाचं म्हणणं आहे की ते दोघे भाऊ चांगले आहेत, ब्रँड चांगला आहे, पण हा विनाकारण मराठ्यांच्या प्रश्नांमध्ये पडतो। त्याला आम्ही कधी विचारले का तुला 11 ते 13 आमदार निवडून दिले आणि ते पळून गेले, त्यानंतर तू आमच्या मराठवाड्यात केव्हा आला? आम्ही तू विचारले का तू काल पुण्यात केव्हा आला? तुला विचारले का तुझी नाशिकची सासरवाडी आहे, तू 50 वेळा नाशिकला का येतो? आम्ही विचारलं का? एक लोकसभेला फडणवीसनं तुझा गेम केला, त्यानंतर विधानसभेला तुझं पोरग त्यानं पाडलं, तरी तू त्याची री ओढतो। राज ठाकरे म्हणजे मानाला भुकेलेलं पोरग आहे। त्याच्या घरी फडणवीस चहा पिऊन गेला, सगळा पक्ष बर्बाद झाला, तरी त्याला चालतं। आमच्या खेड्यात याला कुचक्या कानाचं म्हणतात, असा हल्लाबोल त्यांनी राज ठाकरेंवर केलाय। राज ठाकरे काय म्हणाले होते? राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुंबईतील मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत भाष्य केलं होतं। यावर राज ठाकरे म्हणाले की मराठा मोर्चा आणि आरक्षणाबाबत सर्व गोष्टींची उत्तरे एकनाथ शिंदेच देऊ शकतील। मनोज जरांगे परत का आले याचंही उत्तर एकनाथ शिंदेंना विचारा। जेव्हा एकनाथ शिंदे येतील तेव्हा त्यांना विचारा। मुंबईकरांना खूप त्रास होतोय। एकनाथ शिंदे मागच्या वेळी नवी मुंबईत गेले होते, त्यावेळी त्यांनी प्रश्न सोडवला होता ना, मग हे परत का आले? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे एकनाथ शिंदे देतील असं त्यांनी म्हटलं होतं।